आईस्क्रीमसाठी बॅटर बनत आहे तोपर्यंत इथे मी मँगो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून कट करून घेत आहे। ही अशी कन्सिस्टन्सी असलेला बॅटर मी बनवून घेतलेला आहे। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रीयन गर्ल रेश्माज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज मँगो आईस्क्रीम बनवणार आहे ओरिजिनल मँगो पासून, तेही विदाउट क्रीम। आज मी एका वेगळ्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम बनवणार आहे, तेही विदाउट क्रीम। इथे मी 1 वाटी दूध घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी साखर, कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घेतलेले आहे। तर सुरुवातीला कच्च्या दुधामध्येच मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर आणि साखर ॲड करून घेत आहे। दुधामध्ये ॲड केलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता गॅस ऑन करून बनवून घेतलेलं बॅटर गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि हळूहळू बॅटरला ढवळत आहे, जेणेकरून बॅटरमध्ये गाठी होणार नाहीत किंवा बॅटर खाली चिकटलं जाणार नाही। इथे मी मँगो आईस्क्रीम बनवत आहे, तर त्यासाठी मँगो तर लागणारच। आईस्क्रीमसाठी बॅटर बनत आहे तोपर्यंत इथे मी मँगो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून कट करून घेत आहे। मँगो पूर्ण कट करून झालेला आहे आणि डेकोरेशनसाठी छोटे छोटे क्यूब्समध्ये पण कट करून घेतलेला आहे। इथे मी बॅटरला सतत ढवळत आहे, जेणेकरून बॅटर खाली चिकटणार नाही आणि लो टू मिडियम गॅसवरती 15 मिनिटांसाठी बॅटर बनण्यासाठी ठेवले आहे। आता 15 मिनिटे झाले आहेत आणि बॅटर हे बनवून तयार झाले आहे। गॅस ऑफ करून बॅटरला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आता कट करून घेतलेला मँगो मिक्सरला फिरवून घेत आहे, ज्यामुळे आईस्क्रीम बनवण्यासाठी परफेक्ट असा मँगो पल्प तयार होईल। तर या अशा पद्धतीने मी मँगो पल्प बनवून घेतलेला आहे।
त्यानंतर आईस्क्रीमसाठी बनवून घेतलेलं बॅटर मी या मँगो पल्कमध्ये ॲड करून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता हे मिक्स केलेलं बॅटर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेत आहे. ही अशी कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आणि मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी हे बॅटर बनवून तयार झाले आहे. त्यानंतर बनवून तयार झालेलं हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. मी कट करून घेतलेले मँगोचे हे छोटे छोटे पीसेस या बॅटरवरती डेकोरेट करून घेत आहे. मी या बॅटरला पूर्ण कव्हर करून घेतले आहे आणि 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. खूपच यम्मी अशी बनली होती आईस्क्रीम. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.